नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो. मित्रांनो सकाळचे 7 वाजले तर आणि मी सकाळीच व्हिडिओ बनवतो आहे. कारण हे असंच आहे मित्रांनो, पावसाचे दिवस आले तर दिवस आलेत म्हणजे पाऊस आता एक तर उशिरा चालू झाला आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आमच्या 60 दिवसामध्ये ऊस कसा आला आहे. आता आज 65च्या आसपास दिवस असेल आजचा. मागचा व्हिडिओ बनवला होता मी 4-5 दिवसापूर्वी. तर आमच्या ऊसाने 2 ते 3 कांड्या बांधल्या होत्या. आता तुम्हाला मी दाखवतो आमचा ऊस. आणि मी सकाळी एवढा व्हिडिओ का बनवतो आहे म्हणजे पाऊस सुरू झाला आहे आणि ऊस आमचा खांदायचा मित्रांनो. पण काय होतं, परत ऊस खांदता येत नाही एकदा पाऊस चालू झाल्याच्या नंतर. आणि आमचं रान जरा थोडंसं तळ्याच्या खाली असल्यामुळे त्यात पाणी राहतं नंतर, मग त्यामुळे खांदता येत नाही. त्यामुळे आता ऊस खांदून घ्यायचा आहे आम्हाला. आणि त्याच्यासाठी बघा मित्रांनो, तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून मी खत आणतो आहे. हे माझी टू व्हीलर आहे. टू व्हीलरवर आमचं जवळजवळ अर्धा किलोमीटर घर आहे, तिथून खत आणतो मी. दोन गोण्या सकाळीपासून चालू आहे माझ्या. 5-6 ट्रिपा झालेत, 10 गोण्या खत आणलं आहे मी. आता 1 एकराचा आमचा पहिला एक तुकडा आहे, दुसरं 1 एकराचा तुकडे. ते 1 एकराला टाकायचे. तर 10 गोण्या खत आणलं. तर ती खत कोणतं आहे मी तुम्हाला दाखवतो. पहिला ऊस बघून घ्या तुम्ही. 60 दिवसामध्ये आलेला ऊस आहे. माझ्या मागे ऊस आहे, पूर्ण एकराचा प्लॉट आहे. आता सूर्य चमकते त्यामुळे तुम्हाला एवढं दिसत नसेल, तरी मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो थोडंसं. मित्रांनो का तुम्ही बघू शकता, ही 4 फुटाची सरी आहे मित्रांनो. तुम्हाला मी परत सांगतो, 4 फुटाची सरी आहे. आता ह्याच्यात ऊस खांदायचा आहे. हो का, हा 60 दिवसामध्ये आलेला ऊस आहे मित्रांनो. आता जवळजवळ ऊसाने 3 कांड्या बांधल्यात. काही ठिकाणी 4 कांड्या बांधलेल्या आहेत ऊसाने आमच्या. मित्रांनो 1 2 3 1 2 3 4 5 कांड्या बांधल्यात मित्रांनो. इथं बी असं नाही करायला, पण इथपर्यंत 5 आहेत. 5 कांड्या बांधलेल्या ऊस मित्रांनो. आज 65वा दिवस आहे. चला तुम्हाला खत दाखवतो मित्रांनो मी. तर मेहनत आहे तशी करावं लागते. ऊस आहे, ड्रिप वगैरे नाही आहे, पाणी मोकळंच आहे आमच्या ऊसाला. तर आता मित्रांनो खतं आणून टाकलेत मी सकाळी 10 बॅग आहेत. तर खतं कोणते तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला बघा मित्रांनो, भारतीय हरित क्रांती ही सुपर गोळी आहे मित्रांनो. ही परत तुम्हाला वाटलंच तर लिहून घ्या मित्रांनो तुम्ही शेतकरी बांधवांनो. 1 एकरासाठी मी 10 बॅग आणल्यात. भारतीय हेल्थ क्रांतीचं सुपर गोळी आहे मित्रांनो. हे 2 बॅग आणल्यात ह्याच्या मी. आणि हा आपला युरिया ह्याच्या 2 बॅग आहेत. हे युरियाच्या 2 बॅग आहेत. उज्ज्वलाचं युरिया आहे. आणि मित्रांनो ही तुम्ही बघू शकता 24 आहे. 24 आहे. ह्याच्या पण 2 बॅग आणल्यात. अशी 24 महाग आहे मित्रांनो. 2,500 रुपयाला खत आहे 24चं. आणि त्याच्यासोबत काही मित्रांनो ही असे नवीनच आले काहीतरी, ती बुलडोजर म्हणून आहे. हो काही ह्याच्या 3 बॅग आहेत मित्रांनो. 1 2 आणि 1 3, हे 3 बॅग आहेत. परत ही बुलडोजर सुपर गोळी हो मित्रांनो. 24 युरिया इथं. आणि ही मित्रांनो कंपल्सरी घेऊन येतो मी. तुम्ही बघू शकता ना व्हिडिओमध्ये. परत बघा, ही कॅल्शियम गंधक 7 आहे मित्रांनो. जय किसानचं खत आहे. 25 किलोची बॅग आहे. ही तुमच्या ऊसाला टाकताना ही कंटिन्यू ठेवा, म्हणजे कंपल्सरी ठेवा ही. आणि अजून एक दिलं आहे त्यांनी, ती काही देतात ही. ह्याचं काय नाही आहे एवढं, की तुम्हाला नाही भेटले तरी काही अडचण नाही आहे मित्रांनो. पण ते खालचं खत तुम्हाला जय किसानचं आहे ना, हे कंपल्सरी घ्या तुम्ही. आणि ह्याच्यासोबत 19 जरी तुम्हाला 10 किलोची बॅग भेटली ना, तरी घ्या तुम्ही. 19 10 किलोची बॅग जर भेटली ना मित्रांनो तुम्हाला, तर ही अवश्य ह्याच्यात टाका. आणि एक थायमीठ 1 किलोचा पुडा, तो पण ह्याच्यात टाका, जेणेकरून ऊसाला उंदरं वगैरे लागत नाहीत. म्हणजे त्याला थोडासा जास्त वास असतो ना, त्या वासामुळं म्हणजे जवळ येत नाही काही उंदरं वगैरे. तसं डुकरं तर येतात, पण तरी थोडंसं आपलं असं म्हणून बघा तुम्ही मित्रांनो. तुम्हाला दाखवलं मी आत्ता. तर असं खताचं नियोजन करायचं. आता ह्याला खत टाकून घ्यायचं मित्रांनो. लगेच ट्रॅक्टर येणार आहे दुपारून ऊस खांदायचा लगेच आज आमचा. त्यामुळं आता पावसामुळं घाई करतो आहे थोडीशी. परत आता अजून दुसऱ्यात आलेली टाकायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो खत टाका आणि ऊसाची खांदणी करा. तुमचं ऊस नक्की चांगलं येईल.
माझी गॅरंटी आहे. ऊसावर अजून मित्रांनो लोकरी मावा वगैरे असलं तर काही नाहीच, राहिलंच नाही ते, पण अजून तसलं काही पडलेलं नाही. आणि ऊसाची जात मित्रांनो तुम्हाला परत सांगतो 86-032 आहे मित्रांनो. ऊस मी परत सांगतो आहे 262 नाही, 86-032 हे खत. तर मित्रांनो धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. अजूनही असं शेतीबद्दल तर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक दुसऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल ऊस सोडून, तर मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो मी दुधाचा व्यवसाय करतो, त्याच्या व्यतिरिक्त शेती मला बघायला लागते. आता सकाळी सकाळी दूध वगैरे काढून गुरांना खायला टाकले आणि बाकीचे कामं समजा आईवडील करतात. तर मी खत घेऊन येतो. आता मला एवढं खताचं काम आहे माझ्या मागं आज. धन्यवाद.